नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी भाविक लाखोच्या संख्येने शिर्डीत दाखल होत आहेत आणि या वर्षी एक अनोखं दर्शन जे आहे ते भाविकांना मिळणार आहे। कारण गर्दीमध्ये असंख्य भाविक रांगेत असल्यामुळं अनेक जण मुखदर्शन घेतात आणि मुखदर्शनाच्या ठिकाणी आता सोन्याची मैरप जी आहे ती भाविकांच्या देणगीतून उभारण्यात आली आहे आणि त्यामुळे सुवर्ण खिडकीतून साईबाबांचं दर्शन शक्य आहे। आणि याच ठिकाणाहून 31 रात्री डिसेंबर रोजी भाविकांची मोठी गर्दी या परिसरामध्ये असते आणि या ठिकाणाहून अनेक जण दर्शन घेतात, कारण गर्दीमुळे आत जाणं शक्य नसतं आणि त्यामुळे भाविक जे आहेत ते अशा पद्धतीनं मुखदर्शन जे आहे ते घेत असतात। त्यासोबत मंदिरातून देखील मुखदर्शनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। यावर्षी साईबाबा संस्थांनं नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केलेल्या आहे आणि त्यामध्ये भाविक जे आहेत ते साई चरणी दान देत असतात आणि अशा पद्धतीने आता सुवर्ण खिडकीतून देखील दर्शन घेणं भाविकांना मिळणार आहे। त्यामुळे एक आनंदाचं वातावरण भाविकांमध्ये दिसून येत आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।